तर अशा घटना घडतात तर विधान भवनाला काय अर्थ, असा सवाल इथे उद्धव ठाकरे यांनी केलाय। गुंडांना प्रवेश कुणी दिला ते समजलं पाहिजे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली। जयंत पाटील आव्हाड, नितीन देशमुखांसह आता उपाध्यक्षांच्या भेटीसाठी गेले आहेत। आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते भिडले, विधान भवनामध्ये ही हाणामारी झाली। अध्यक्षमध्ये काय चालू आहे, काय चालू आहे तुम्ही व्हिडिओ तपासा, ठीक आहे, तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे। या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन। मला जीवे मारण्याची धमकी आहे, मी तुमच्या नावाने ट्विट केलंय। संपूर्ण अहवाल मागितलेला आहे। माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन, करून घेऊ। मला अरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल। अध्यक्ष मत गांभीर्याने घ्या, उद्या जीव जायचा। गांभीर्याने तुमच्या काही जीव जायचा आमचा, काही काळजी करू नका। आव्हाड साहेब, या गुंड संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। चला पुढे। श्री सुनील प्रभू, श्री विजय वडेट्टीवार, श्री रोहित पवार। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमच्याच जीव तुमच्या माध्यमातून केलेलीच आहे, पण उद्या पण स्वतः करेल। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमच्याच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत। मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज,